नमस्कार मित्रांनो. आज आपण ऐकणार आहोत स्वामी सारामृत श्रद्धेचा प्रवास. पुण्याजवळच्या एका छोट्या खेड्यात सकाळची वेळ होती. पक्ष्यांचा आवाज आणि एका झोपडीतून येणारा खोकल्याचा आवाज. ती होती माधवची आई. माधव बाहेर बसून आकाशाकडे बघत होता. डोळ्यात निराशा, मनात प्रश्न. देवा, मला इतकं दुःख का दिलंस? त्याची बायको सीमा पाण्याची घागरी घेऊन आली. माधव, काहीतरी काम शोध ना, घर कसं चालणार? माधव शांत, काही उत्तर नाही. त्या दिवशी गावात जत्रा होती. माधव तसाच फिरत होता. तेवढ्यात त्याला एक साधू दिसले. डोळ्यात विलक्षण तेज. ते होते स्वामी समर्थ यांचे भक्त. साधूने माधवकडे पाहिले. बाळा, मनात खूप वादळ आहे ना? माधव दचकला. तुम्हाला कसं कळालं? साधू हसले आणि त्याच्या हातात एक पुस्तक दिलं. स्वामी सारामृत. माधव घरी आला. सीमा म्हणाली, हे काय आणलं? माहीत नाही, म्हणाले वाच. सीमा थोडी चिडली. आपल्याला अन्न हवंय आणि तू पुस्तक घेऊन आलास? माधव शांत राहिला. त्या रात्री आई झोपली होती. घरात अंधार होता. माधवने पुस्तक उघडलं. पहिलं वाक्य वाचलं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. क्षणभर सगळं शांत झालं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रात्री त्याला झोप लागली आणि स्वप्नात एक तेजस्वी रूप दिसलं. स्वामी समर्थांचं. बाळा, का घाबरतोस? माधव रडत म्हणाला. स्वामी, माझ्याकडे काहीच नाही. स्वामी हसले. तुझ्याकडे मी आहे ना? सकाळी माधव उठला. मनात एक वेगळीच शांती होती. तो काम शोधायला बाहेर गेला आणि आश्चर्य, त्याला लगेच एक काम मिळालं. छोटंसं, पण सुरुवात झाली. सीमा आश्चर्यचकित झाली. इतक्या दिवसानं कसं काम मिळालं? माधव फक्त एकच म्हणाला, स्वामींची कृपा आहे. आईची तब्येतही थोडी सुधरू लागली. मित्रांनो, कधी कधी आपल्याला वाटतं की देव काही करत नाही, पण तो शांतपणे आपल्यासाठी मार्ग तयार करत असतो. माधव आता रोज स्वामी सारामृत वाचू लागला. प्रत्येक अध्यायात त्याला नवं काहीतरी मिळत होतं. विश्वास वाढत होता. पण जीवनात अजून मोठी परीक्षा बाकी होती. माधवचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली होती. पण स्वामींची खरी परीक्षा अजून बाकी होती. माधवच्या आयुष्यात आता थोडासा प्रकाश येऊ लागला होता. काम मिळालं होतं. घरात थोडं समाधान दिसत होतं. पण जीवन तितकं सोपं नव्हतं. एक रात्री अचानक आईला जोराचा त्रास सुरू झाला. श्वास घ्यायला त्रास. अंग थरथरत होतं. सीमा घाबरली. माधव, आईला काहीतरी होतंय बरं का? माधव धावत आला. आईचा हात थंड झाला होता. तो लगेच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासलं. चेहऱ्यावर गंभीर भाव. तुम्ही उशीर केला आहे. आता परिस्थिती खूप गंभीर आहे. माधवच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टर, काहीतरी करा. माझ्या आईला वाचवा, डॉक्टर शांतपणे म्हणाले. आम्ही प्रयत्न करू, पण आशा खूप कमी आहे. माधव बाहेर बसला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने स्वामी सारामृत काढलं आणि रडत म्हणाला, स्वामी, तुम्ही म्हणालात ना, मी तुझ्या पाठीशी आहे. मग आता का सोडलत मला? पहिल्यांदाच त्याचा विश्वास डळमळला. तो रात्री हॉस्पिटलच्या कोपऱ्यात बसून होता. सगळं कसं शांत होतं. त्यानं पुन्हा पुस्तक उघडलं आणि एक ओळ त्याच्या डोळ्यासमोर आली. परीक्षा मोठी असली तर कृपाही मोठी असते. तो थबकला. म्हणजे ही परीक्षा आहे. त्या रात्री तो थकून तेथेच झोपला आणि अचानक त्याला प्रकाश दिसला. संपूर्ण वातावरण उजळून निघालं. त्याच्या समोर उभे होते स्वामी समर्थ. त्यांच्या डोळ्यात करुणा आणि चेहऱ्यावर शांत स्मित हास्य. माधव, का घाबरतोस? माधव रडत म्हणाला, स्वामी, माझी आई, मी तिला गमवू शकत नाही. स्वामी पुढे आले. त्याच्या डोक्यावर हात ठेवला. विश्वास ठेव, सर्व काही योग्य वेळी घडेल. माधव जागा झाला.
त्याच्या मनात एक वेगळीच ताकद होती. तो उठला आणि आयसीयूच्या बाहेर उभा राहून डोळे बंद करून म्हणाला, स्वामी, आता सर्व काही तुमच्यावर सोडलं. सकाळ झाली. डॉक्टर बाहेर आले. माधव धावत गेला. डॉक्टर, आई कशी आहे? डॉक्टर आश्चर्यचकित होते. हे खरंच अविश्वसनीय आहे. रात्री तिची परिस्थिती खूप वाईट होती, पण आता ती सुधारते आहे. माधवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो जमिनीवर बसला. स्वामी, तुम्ही खरंच माझ्या पाठीशी आहात. सीमा देखील रडत होती. दोघेही नम्र झाले. काही दिवसाने आई पूर्णपणे बरी झाली. घरात आनंद परत आला. माधव आता फक्त काम करणारा माणूस नव्हता. तो एक भक्त झाला होता. माधव रोज गावात लोकांना सांगू लागला, स्वामी सारामृत वाचा. फक्त वाचन नाही, विश्वास ठेवा. हळूहळू गावात अनेक लोकांनी वाचायला सुरुवात केली. लोकांच्या आयुष्यातही बदल दिसू लागला. एक दिवस माधवचं काम अचानक बंद झाले. पुन्हा संकट. सीमा घाबरली. पुन्हा सगळं तसंच होणार का? माधव शांत हसला. नाही, मला भीती नाही. तो म्हणाला, स्वामी आपल्याला अडचणी देतात, पण त्या अडचणीमधून आपल्याला मजबूत करतात. त्या रात्री माधव ध्यानात बसला आणि पुन्हा एकदा त्याला स्वामींचे दर्शन झाले. माधव, आता तू समजलास. हो स्वामी, आता मला कळलं. तुम्ही कधीच सोडत नाही. फक्त आपल्याला विश्वास ठेवायला शिकवता. आज माधव एक साधा माणूस नाही, तो लोकांना मार्ग दाखवणारा झाला आहे. आणि तो नेहमी एकच गोष्ट सांगतो, स्वामी सारामृत म्हणजे पुस्तक नाही, ती स्वामींची जिवंत उपस्थिती आहे. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा एकच आवाज येतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. ही फक्त कथा नाही, ही श्रद्धेची शक्ती आहे. जर तुम्ही मनापासून स्वामींवर विश्वास ठेवला तर ते नक्कीच तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतील. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.